श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. मी तुमचं आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तर बघा, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण साक्षी किर्लोस्कर यांचा एक अनुभव ऐकणार आहोत आणि हा अनुभव ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यांमध्ये नक्कीच पाणी येणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. साक्षी किर्लोस्कर म्हणतात की मला माझा अनुभव सांगावासा वाटतोय, पण थोडी भीती वाटत आहे. त्या 13 वर्षांपासून स्वामींच्या सेवेत आहेत. स्वामी सेवेकरी आहेत. त्यांना स्वामींचे खूप अनुभव देखील आलेले आहेत आणि त्या हे सुद्धा सांगतात की जेव्हा त्या आपल्या चॅनलवरील स्वामींचा एखादा अनुभव ऐकतात तेव्हा त्यांचे मन हे खूप भरून येते. ताई, माझं खूप चांगले वाईट असे अनुभव आहेत, पण एक अनुभव मी तुम्हा सर्वांना सांगणार आहे. मी माझा अनुभव स्वामी समर्थांना त्रिवार वंदन करून सांगायला सुरुवात करते. कुठून सुरुवात करावी काहीच कळत नाही. मी एक गरीब घरची मुलगी होते आणि माझे लग्न खूप श्रीमंत घरामध्ये झाले होते. मी कधी देवाला मानले नाही. माझा विश्वास होता देव असतो, पण मनापासून मी कधी देवाची श्रद्धा किंवा पूजा वगैरे केली नाही. पण माझा सोमवारचा उपवास असायचा, कारण मला कोणीतरी सांगितलं होतं की सोमवारचा उपवास केल्याने चांगला नवरा मिळतो. त्यामुळे मी सोमवारचे उपवास करायचे. अगदी वयाच्या 13 ते 14 वर्षापासून माझे उपवास होते आणि स्वामी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मला केंद्रापर्यंत घेऊन जायचे. पण माझी वेळ आलेली नव्हती, कारण केंद्रामध्ये जाणं व्हायचंच नाही. माझे लग्न जमले. मी मनापासून त्या लग्नाला तयार नव्हते. त्यावेळेस एवढे काही समजत नसायचे. त्यावेळेस मोबाईल, TV काहीच नव्हतं. मला खूप चांगल्या घरून स्थळ आलं होतं, पण त्यांची अशी मजबुरी होती की त्यांची नवरी लग्नाच्या 2 दिवस आधीच पळून गेली होती आणि सगळी तयारी झाली होती. पाहुणे आले होते, हॉल बुक केला होता, सगळं काही ठरले होते. त्यांना काहीच सुचत नव्हतं. कोणाच्या तरी ओळखीने त्यांना माझ्या घरचा पत्ता समजला आणि आमची गरीब परिस्थिती देखील समजली. माझी आई स्वयंपाकाचे लग्नात काम करायची, त्यामुळे त्या बाई माझ्या आईला ओळखत होत्या. त्यांना माहीत होतं की माझ्या आईला 3 मुली आहेत आणि आमच्या घरची परिस्थिती ही खूप गरीब आहे. त्यांनी आईला समजावून सांगितले. माझी आई तयार नव्हती, पण परिस्थिती आपल्याकडून सर्व काही करून घेते हे मलाही समजत होतं. 2 दिवसात कसं लग्न करायचं तेही तयारी न करता मी आणि आई पूर्णपणे गोंधळून गेलेलो होतो, पण खुश देखील होतो, कारण आता गरिबी संपणार होती. खाण्याचे प्रॉब्लेम संपणार होते. चांगले कपडे घालायला मिळणार होते. असं वाटू लागलं होतं की 8-8 दिवस उपाशी झोपावं लागत असे. इतकी परिस्थिती आमच्या घरची वाईट होती. माझे वडील तर नेहमी दारू पिऊन पडलेले असायचे, त्यामुळे मला जरा देवावरती रागच होता. चुकत असेल तर माफ करा. आता लिहिताना देखील माझे हात लटलट कापत आहेत. पण त्यावेळेस परिस्थितीच तशी होती की देवावरती विश्वास ठेवणं सोपं नव्हतं. 2 दिवसात माझं लग्न होतं आणि त्या मुलाला मी पाहिले देखील नव्हते. गरीब असल्यामुळे मला तो हक्क नव्हता. तसं मला एकच मुलगा खूप आवडायचा, पण गरिबी स्वप्न बघायची हक्क देखील आपल्याला देत नाही. माझे लग्न झाले, पण मी आनंदी नव्हते. माझ्यासाठी हे खूप अवघड होतं. काहीच मला समजत नव्हतं. नियती आपल्यासोबत कधी कोणता खेळ खेळेल हे आपल्याला सांगता येत नाही. मी 3-4 दिवस झोपेतून उठून बसायचे. असं वाटायचं की जशी माझी आई माझ्याजवळ आहे. विश्वास बसत नव्हता. 2च दिवसात एवढं आयुष्य बदलून गेलं होतं. मला काहीच समजत नव्हते. नवरा बायकोचे नाते काय असते हे मला काहीच माहीत नव्हतं, कारण तेव्हा मी फक्त आणि फक्त 16 वर्षाची होते. त्यावेळेस मला फक्त गरिबी माहीत होती. त्यावेळेस फक्त 3च गरजा: अन्न, वस्त्र आणि निवारा. सासरी खूप काही वेगळे वातावरण होते. तिथे सगळंच नवीन होतं आणि नवीन वातावरण होतं. सगळे समज वेगळे, रीतिरिवाज, खाणे पिणे उठणे अगदी डोक्यावरून जायचे. असं वाटायचं की मला नियतीने वेळ देखील दिला नाही की हे सगळं समजून घेण्यासाठी. वेगळी भाषा, सर्व काही वेगळं. खरे सांगू का, तर खूप जीव गुदमरायचा. काहीच समजत नसायचं. मी मराठी समाजाची आणि सासर जैन समाजाचे होते. त्यांच्या आपलं वेगळेच नियम होते. ते माझ्यासाठी खूप अवघड होते. काहीच समजत नव्हतं, त्यामुळे ते चिडायचे. हे सगळे वाईट स्वप्नासारखे होते. मोठे घर, खूप सारे दागिने, खूप साऱ्या वेगवेगळ्या साड्या,
मी हे कधीच पाहिलं नव्हतं. नोकर चाकर खाणे पिणे हे तर एका गरीब मुलीला लॉटरी लागल्यासारखे होते. तरी देखील मी खुश नव्हते. कित्येक दिवस मला त्यातील कोणत्याच गोष्टी समजल्या नव्हत्या, पण मी बरेच समजावून घेतल्या होत्या. डोक्यावर खूप मोठा मान झाकेल इतका घुंगट असायचा. दिवस पूर्ण किचनमध्येच जायचा. किचनमध्येच राबून बसायची. माझ्या मिस्टरांसोबत देखील काहीच बोलणं होत नसे. सासरचे देखील कुणीच समजून घेत नव्हतं. ही कशी लगेच शिकेल, हिला थोडा वेळ द्यावा लागेल असे त्यांना थोडेही वाटत नव्हते. त्यांना वाटायचे की मी सगळं काही लगेच शिकावं. मला ते जमत नव्हतं. मला खूप रडायला यायचं. बाथरूममध्ये जाऊन मी रडत बसायचे. एक दिवस माझे मिस्टर म्हणाले, तुला तर काही जमत नसेल तर तू हे घर सोडून निघून जा. पण मला माझा संसार हवा होता आणि आता तर मी 7 महिन्यांची प्रेग्नंट होते. पुन्हा प्रश्न होता की जाणार कुठे. तेव्हा मी देवाला देखील हाक मारली नाही. सासरचे मला माणूस समजत नव्हते, तर मी त्यांच्यासाठी एका गरीब घरातून आलेली मुलगी होती. तिचे काहीच अस्तित्व नव्हते. मी कुणाला काहीच सांगू शकत नव्हते. असे कोणीच नव्हते की त्या व्यक्तीला मी माझं सर्व काही सांगू शकेल. अक्षरशः कधी कधी जीव द्यावा असं वाटत होतं, कारण तेव्हा मला समजून घ्यायला कोणीच नव्हतं. पण माझ्या पोटात ते मूल होतं, त्याची मला जाणीव व्हायची. मी घरातील सर्व काही कामं करायची. प्रेग्नंट असताना देखील मला कुणी समजून घेत नव्हतं. उलट रोजची घरी भांडणं असायची. हिला काही येत नाही, ही काहीच करू शकत नाही. मी दुपारी जरा पडले तर अपमान करून मला उठवलं जायचं. मी त्या दिवशी ठरवलं होतं की मला आता इकडे राहायचे नाही. इथून कुठेतरी लांब निघून जायचं. पण जवळ काहीच पैसे नव्हते. मी काहीतरी मार्ग शोधू लागले. मी आजारी पडू लागले. विचार करून करून माझी तब्येत पूर्णपणे खराब होऊ लागली. माझ्या मिस्टरांनी माझ्या आईला बोलावून घेतले. मला भेटायला माझी आई आणि छोटा भाऊ आला होता. माझ्या आईबरोबरच मी त्या दिवशी निघाले होते. त्या दिवशी मी कोणताच विचार केला नव्हता आणि ते घर सोडून मी निघाले होते. त्या दिवशी माझ्या सासरकडचे माझ्या आईला खूप बोलले होते. त्यांनी तिला बोलावून तिचा खूप सारा अपमान केला होता. माझी आई त्यावर त्यांना म्हणाली होती की माझ्या पोटात जड झाली नाही तर ताटात कशी ती जड होईल. माझ्या मिस्टरांना समजलं. मला देखील विश्वास नव्हता बसत की ते माझ्याबरोबर येतील. ते देखील माझ्याबरोबर त्या दिवशी आले होते. आईने दोघांना त्या परिस्थितीमध्ये सांभाळलं होतं. खूप वाईट काळात माझी डिलिव्हरी झाली होती. मला आठवायचे देखील नाही की मी 16 वर्षाची असताना अक्षरशः त्या वयात मी आई झाली होते. मला काही समजत नव्हतं. एवढंच काय तर मला बाळ देखील घेता येत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये माझ्या आईने दोघांना या परिस्थितीमध्ये सांभाळलं होतं. माझे मिस्टर पण गरिबी जगू लागले. त्यांना विश्वास बसत नव्हता की मी इतक्या वाईट परिस्थितीमधून आलेले होते. थोडे दिवस गेले आणि माझ्या सासरचे मला न्यायला आले. तेव्हा माझ्या आईने समजावून सांगितलं की मुलीला सासरी एक ना एक दिवस जावंच लागतं. आता तर तुला एक लेकरू आहे, त्याच्यासाठी तरी किमान तुला तुझ्या सासरी जावंच लागेल. आणि इच्छा नसताना पण मला जबरदस्तीने मनाला तयार करावं लागलं आणि मी सासरी गेले. गेल्या 1 वर्षात मी खूप अपमान सहन केला होता. मला ते आठवायलासुद्धा नको वाटत होतं. मी आणि माझ्या मिस्टरांनी ठरवलं होतं इथून पुढे आता कोणता त्रास सहन करायचा नाही, कारण मला आणि मिस्टरांना माझ्या सासरचे खूप त्रास देत होते. मग आम्ही पुन्हा माझ्या आईकडं आलो आणि माझ्या आईने मोठ्या मनाने आमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत केलं. आम्हाला माझ्या आईकडे पुन्हा 6 महिने राहावं लागलं. माझ्या मिस्टरांना एका कंपनीमध्ये काम लागलं. त्यांना ते काम जमत नव्हतं, पण ते जमवून घेत होते आणि थोडे पैसे मिळाले. बघा, मी एक घर भाड्याने घेतले. त्या घराचे भाडे 1000 रुपये होतं. ते देखील आमच्यासाठी खूप होते. पण आईकडे तरी किती दिवस राहणार, कारण माझ्या आईची परिस्थिती ही खूप गरिबीची होती. काम मिळाले तरच खायला मिळायचे. तरीही आईने आमचा कधीही अपमान केला नाही. आम्ही आमच्या भाड्याच्या घरी राहायला आलो तेव्हा आमच्याकडे काहीच पैसे देखील नव्हते. साधी घरात जेवण करायला भांडी देखील नव्हती. हळूहळू आम्ही भांडी विकत घेतली. ती भांडी विकत घ्यायला देखील आमच्याकडे पैसे नव्हते, पण यांच्या एका मित्राने 15,000 रुपये दिले होते. त्याच्यावरच आम्ही पूर्ण संसार थाटला. पण संघर्ष कमी झाला नव्हता. अजून खूप संघर्ष करायचा होता. त्यांना कंपनीमध्ये खूप त्रास व्हायला लागला. हात सुजायचे, खूप दुखायचे. ते अक्षरशः माझ्याजवळ रडायचे आणि म्हणायचे, मला हे काम होत नाही. आम्ही ज्या घरात भाड्याने राहत होतो त्या घरमालकीने देखील खूप खडूस होत्या. म्हणतात ना, प्रत्येक पोस्टरमागे काही ना काही लपलेलं असतं. त्या स्वामींच्या केंद्रात दर गुरुवारी जात असत आणि मला स्वामींचा महिमा सांगत असत. तरी देखील मी त्यांचं बोलणं मनावर घ्यायचे नाही. मला परिस्थिती खूप वाईट वाटायची.
त्या मला म्हणायच्या की माझ्याबरोबर भाजी विकायला चल, पण मला ते विचित्र वाटायचं. मी आणि रोडवर भाजी कशी विकणार असा मला प्रश्न पडायचा. काही समजत नसायचं, कसं आणायचं, कसं विकायचं आणि हे सर्व मला जमेल का. मनामध्ये खूप सारे प्रश्न होते. भाजी कशी विकायची, कशी आणायची असं मला काहीच ज्ञान नव्हतं. पण माझ्या नवऱ्याची हाल आणि माझा छोटंसं बाळ त्यांच्याकडे पाहून मला वाटलं की हे काम आपण न लाज बाळगता केलं पाहिजे. आणि मेन म्हणजे आपल्या बाजूला खेळत असलेल्या माझ्या लहान छोट्या मुलीकडे बघून मी भाजी विकायला तयार झाली. भाजी विकायला गेले तर माझ्या बाळाला कुठे ठेवणार, तरीही सगळा विचार करून मी भाजी विकायला शेवटी तयारच झाले. मिस्टर घरी होते, त्यांना काही काम जमत नव्हतं. मी पहाटे त्यांच्याबरोबर भाजी आणायला जायची आणि माझी छोटी मुलगी जी आजीजवळ सोडायची. ती खूप रडायची, तरीही मी जायचे आणि संध्याकाळी 4 वाजता मी भाजी विकायला बसायची. मला खूप वाईट वाटायचं, मी मनात खूप रडायचे. रस्त्यावर भाजी विकणे मला अपमानास्पद वाटायचं. त्या वयात मला काही समज नव्हती. कशाची लाज असते, कशाची लाज नसते हे काहीच समजत नव्हतं. फक्त भूक आणि उद्याची चिंता होती. येता जाता काही लोक खूप घाणेरड्या नजरेने बघायचे आणि माझे मन अजून खचून जायचे. काहीच अनुभव नव्हता. कितीला आणायचे, कितीला विकायचे. म्हणून म्हणतात ना, आपल्याला अनुभव नाही तर त्या गोष्टी करू नयेत. माझ्याकडून कधी भाजी विकली जायची तर कधी सर्व माल तसाच पडून राहायचा. मला हे देखील काम नीट जमत नसायचे. थोडेफार पैसे होते ते देखील संपायला लागले होते. मला खूप रडायला यायचं आणि मी त्या मावशीजवळ जाऊन रडत बसायचे. मावशी मला नेहमी सांगायच्या की तू फक्त एकदा स्वामींच्या केंद्रात जा. मी म्हणायचे त्याने काय होणार आहे, देवाने लहानपणापासूनच माझ्या आयुष्यात वनवास चालून ठेवला आहे, माझ्या आयुष्याची परवड चालवली आहे, तो काहीच करू शकणार नाही. मी 5 वर्षाची होते तेव्हा माझ्या आईने शिक्षण व्हावे म्हणून हॉस्टेलमध्ये टाकले होते. मी त्या दिवशी पूर्णपणे खचून गेले होते. तरीही स्वामींकडे माझे पाय ओढले गेले नाहीत. माझे मिस्टर अक्षरशः रोडवर टोप्या विकू लागले होते. इतकी आमची हलाखीची परिस्थिती होती. मग माझ्या मनात एक दिवस विचार आला की आपण फक्त एकदा तरी केंद्रात जाऊन यावे. मी मावशीला प्रश्न विचारला की कधीच कोणाचे वाईट केले नाही, तरीही माझ्या आयुष्यात एवढं दुःख का आहे. त्यावर त्या मला म्हणाल्या, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला स्वामींच्या केंद्रामध्ये मिळतील. तिथे प्रत्येक रविवारी सकाळी 10 वाजता प्रश्न उत्तरं घेतली जातात. आणि आम्ही दोघे त्या दिवशी एका कागदावर प्रश्न लिहून केंद्रामध्ये गेलो होतो. तिथे आम्हाला स्वामींची सेवा करायला सांगितलं, पण त्या अगोदरच तुम्ही नाशिक त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबली पूजा करा म्हणून सांगितले. आमच्याकडे तेवढे पैसे देखील नव्हते, पण तेथून आम्हाला सांगण्यात आले होते की केंद्रातून गेलात तर खूप कमी पैसे लागतील. आम्ही घरी येऊन विचार करू लागलो. माझा विश्वास नव्हता, पण मी काहीतरी समाधान मिळावे म्हणून मी तयार झाले. माझे कानातले घाण ठेवून आम्ही नाशिकला गेलो होतो. तिथे 4 दिवसांची पूजा केली, तरी देखील त्यावरती माझा विश्वास नव्हता. 4 दिवस झाल्यावर सुतक संपल्यावर त्यांनी स्वामींच्या आरतीला यायला सांगितलं. गुरुपीठ खूपच छान आहे. स्वामींचे सुंदर तिकडे प्रतिमा आहे. खूपच सुंदर असे मंदिर होते. तिथून बाहेर येऊच नाही असं वाटत होतं. आरती संपली. आदल्या दिवशी तिथल्या गुरुजींनी आम्हाला गुरुचरित्र ग्रंथाबद्दल सांगितले होते. मी तिथे गुरुचरित्र ग्रंथ पाहिला आणि मला घ्यावासा वाटला. तिथल्या गुरूंनी खूप मोठ्या मनाने कमी पैशांमध्ये आमच्याकडून पूजा वगैरे करून घेतली होती. तेथील गुरूंनी खूप छान पद्धतीने आमची सोय केली होती. त्या गुरूंचे नाव आता आठवत नाही, कदाचित देशमुख गुरुजी असावे. त्या दिवशी मला स्वामीबद्दल थोडा विश्वास जाणवत होता. मी त्या दिवशी गुरुचरित्र ग्रंथ नकळतपणे घेतला होता. जसं काही ही गोष्ट स्वामींनीच माझ्याकडून करून घेतली होती. त्या विश्वासावर मी निघाले. आम्ही नव्याने सुरुवात करायचे ठरवले होते. माझ्या मिस्टरांनी थोड्या पैशांचे फटाके विकत आणले होते आणि ते खुश देखील होते. त्यांना आता जाणवत होतं की आपल्याकडे काहीतरी पैसे येतील आणि ते लगबगीने कामाला लागले होते. पण हा आनंद काही वेळापुरताच होता. आमचे कर्म बाकी काही नाही. त्या दिवशी खूप असा पाऊस पडला आणि आमचे सर्व फटाके भिजवून गेले. 23,000चा माल सगळा ओला झाला होता. काही समजायच्या आतच पाऊस पडला आणि सगळे फटाके भिजून गेले. त्या दिवशी आम्ही काहीच जेवण केलं नाही. अक्षरशः दोघे रडत होतो, कारण आमच्याकडचे सर्व पैसे संपले होते आणि ते सोनं मोडून आणले होते. आता काय करायचे हा आमच्यासमोर प्रश्न होता. दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर पुन्हा नव्याने केळी घेऊन विकण्यासाठी आणले गेले होते. केळांचे देखील असेच झाले होते. काही माहिती नसल्यामुळे ती केळी जरा जास्तच पिकली गेली. त्या दिवशी भाऊबीज होती, त्यामुळे केळ्यांची खूप दुकाने लागली होती. दुसऱ्याच दिवशी केळी खराब होतील म्हणून आम्ही ती केळी वाया जाऊ नये
म्हणून आमच्या बाजूवाल्यांना वाटून टाकले. आता पुन्हा तोच प्रश्न की आता करायची तरी काय. मग मी गुरुचरित्र आणलेले वाचायचे ठरवले आणि शुक्रवारपासून मी पहिल्यांदा आणि खूप मनापासून सकाळी 3 वाजता उठून गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली. पहिल्यांदा मी गुरुचरित्र वाचले होते अगदी मनापासून. त्या दिवशी मी स्वामींना मनापासून हात जोडून प्रार्थना केली होती की माझ्या मिस्टरांना कुठेतरी काम लागू दे. त्या दिवशी स्वामींना माझे मिस्टर हात जोडून जॉब शोधायला निघाले आणि दुपारपर्यंत ते घरी आले. एका मोबाईलच्या शॉपमध्ये त्यांना काम लागलं आहे, पण पेमेंट खूप कमी आहे आणि मेन म्हणजे लोक सांगत आहेत की तुम्ही तिकडे नोकरी करू नका, कारण ते शेठ खूप खडूस आहेत, कोणीही त्यांच्याकडे येत नाही. तरी देखील काय करावे हे समजत नव्हते. तरीही माझ्या मिस्टरांनी तिकडे काम करायचे ठरवले होते. मी देखील त्यांना काहीच बोलले नाही. साक्षी, तुला माहीत आहे का, त्यांच्या दुकानामध्ये मला नोकरी मिळाली ना, त्या दुकानात स्वामींचा खूप मोठा फोटो आहे. ते पाहून मला खूप आनंद झाला. हे ऐकूनच माझा थोडा गोंधळ उडाला आणि मी समजून गेले हे सर्व घडवून आणले आहे. तिथे माझ्या मिस्टरांनी 4 वर्ष काम केलं. खूप कमी पगार होता. तुम्हाला सांगायचं म्हणजे मला आजही विश्वास बसत नाही की स्वामींनी कधीच आम्हाला मिठाची कमतरता भासू दिली नाही. कुणाला जर आम्ही पगार सांगितला तर लोक विश्वास ठेवायचे नाही. म्हणायचे 10,000मध्ये आमचं काहीच भागत नाही, तर तुमचं 3,000मध्ये कसं काय भागतं. हे सर्व शक्यच नाही. कोणालाच विश्वास पटायचा नाही. त्यांना हे माहीत नव्हतं की स्वामींचा हात आमच्या डोक्यावर आहे. माझे स्वामींवरची श्रद्धा इतकी फेमस झाली होती की मला सगळे आजूबाजूला स्वामी भक्त म्हणून ओळखू लागले होते. स्वामींच्या नावाने देखील मला ओळखले जात होते. मला सर्व स्वामी भक्त म्हणून हाक मारायचे. तेव्हा मला VIPs असल्यासारखे वाटायचे. आमच्या परिसरामध्ये माझी स्वामी सेवा बघून कित्येक स्त्रिया स्वामी सेवा करायला लागल्या होत्या. माझे गुरुचरित्राचे पारायण संपल्यानंतर मी सत्यनारायण पूजा ठेवली होती. त्या दिवशी माझ्या मिस्टरांच्या शेठ आणि बायको दर्शनाला आली होती. माझ्या मिस्टरांनी मला सांगितले होते की माझे सेठ मोठे शोरूम खोलणार आहेत. तेव्हा ते मला म्हणाले आहेत की तू माझं दुकान सांभाळ. हे फर्निचरचे दुकान आता तुझ्याजवळच राहू दे. माझे पैसे तुम्हाला नंतर दे. फर्निचर वापर आणि मालाचे पैसे जसे तुझ्याकडे येतील तसे मला देत जा. खरं सांगायचं झालं तर हा खूप मोठा चमत्कार होता आमच्यासाठी, कारण तिथे नोकर करणारे माझे मिस्टर स्वतःच मालक बनणार होते. स्वामींचा आधीपासूनच लावलेला दुकानातील फोटो जणू काही आमचीच वाट पाहत होता. हे ऐकून तुम्हाला जास्त काही वाटणार नाही, पण त्यावेळेला हे सर्व अनुभव पाहून माझा कंठ दाटून आला होता. आजही तो दिवस माझ्या डोळ्यासमोर आला. माझा हा पहिला स्वामी अनुभव होता. खरं सांगायचं झालं किंवा थोडक्यात सांगायचं तर भाजीपाला, टोप्या, फटाके, केळी, नोकरी, मोबाईलचे दुकान आणि होलसेल आणि एका भाजीपासून सुरुवात करणारे आम्ही आज आमचे चांदी आणि सोन्याचे दुकान आहे. फक्त आणि फक्त हे सर्व स्वामी समर्थांचं देण आहे. हे सगळं मी ठरवलंसुद्धा नव्हतं. मी स्वप्न देखील असं पाहिलं नव्हतं. हे सगळं माझ्या भाग्यातसुद्धा नसेल. ते स्वामींनी घडवून आणलं होतं. खरं सांगू का, तर एवढी काही सेवा मी कधीच केली नव्हती, तरी देखील मला स्वामींनी हे भरभरून दिलं होतं. स्वामींचे खूप मोठे मोठे अनुभव मला आलेले आहेत. मी स्वतःला खूप नशीबवान समजते, कारण स्वामींची सेवा करण्याचे पुण्य माझ्या पदरी पडले. माझ्या आयुष्यात असे चांगले आणि वाईट अनुभव आलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला देव दुःख देतो कारण आपण मजबूत व्हावे, आपण खंबीर व्हावे यासाठी. स्वामींनी मला लढायला शिकवलं. स्वामींनी स्वतःची गाठ घालून दिली. म्हणतात ना, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. तसेच माणसाचे देखील आहे. आयुष्यात दुःख बघितल्याशिवाय सुख येत नाही. माझ्या आयुष्यात सर्व काही अशक्य होतं, पण स्वामींमुळे ते सर्व काही शक्य झाले, असा माझा अनुभव होता. अक्षरशः जीव द्यावा असं मला वाटत होतं. तेथूनच माझी सुरुवात झाली आणि माझा संसार ज्या क्षणी घरच्यांनी त्रास दिला तेव्हा तो नकोसा वाटत होता, पण पुढे हे दिवस बदलले आणि आता मी या पदावर पोचले की जेथे फक्त सुख आणि सुखच आहे. हे सर्व स्वामींची कृपा आहे. म्हणूनच स्वामींची सेवा नक्कीच करा. स्वामींची सेवा केल्याने त्याचे फळ नक्कीच मिळते आणि स्वामी ते आपल्याला नक्कीच देतात. विश्वास ठेवा. स्वामी नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि स्वामी नेहमीच त्यांच्या भक्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माझा हा अनुभव कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर भक्तांनो, साक्षी किर्लोस्कर यांचा हा अनुभव आता आपण त्यांच्याच शब्दात ऐकलेला आहे. तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे त्यांना कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर तुम्ही आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच स्वामींच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.